रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वाडी रत्नागिरी पंचायत समितीतून राष्ट्रवादीच्या पल्लवी सांगळे जोरदार मुसंडी मारणार. वाडी रत्नागिरी पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या पल्लवी ओंकार सांगळे यांची जोरदार मुसंडी पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या गंभीर नेतृत्वाखाली तसेच सासरे शिवाजीराव सांगळे यांचा राजकीय वसा आणि वारसा पुढे जोमाने चालवण्याचा निर्धार करत पल्लवी सांगळे घड्याळ या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुशिक्षित, अभ्यासू आणि नाविन्यपूर्ण विकासाचे स्पष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या मतदारसंघात काम करत आहेत. ज्योतिबा हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनावे यासाठी ज्योतिबा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. यात्रेच्या काळात लाखो भाविकांची गर्दी ज्योतिबा येथे उसळते. दर रविवारी तसेच आता दररोजही हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे पाणीपुरवठा, वीज, निवास व्यवस्था आणि इतर मूलभूत सेवा सुविधा अपुऱ्या पडत असून त्या सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचा निर्धार पल्लवी सांगळे यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच राज्याचे धडाकेबाज नेतृत्व अजित पवार दादांच्या स्मृती आणि विकास कामांचा ठसा कायम ठेवण्यासाठी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. त्यामुळे वाडी रत्नागिरी पंचायत समितीतून पल्लवी सांगळे नक्कीच बाजी मारणार अशी चर्चा जनतेतून जोर धरू लागली आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. आवाज झडपीची, चर्चा जनतेची आणि भूमिका उमेदवाराची या सदराखाली आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेतोय. आज वाडी रत्नागिरी पंचायत समिती गणातून उभ्या असलेल्या आदरणीय पल्लवी सांगळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या निवडणुकीला त्या कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार, मी पल्लवी ओंकार सांगळे. आदरणीय अजितदादा पवार यांना स्मरून आज मी तुम्हा सर्वांना नमस्कार करते. वाडी रत्नागिरी पंचायत समिती मतदारसंघातून मला राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी मिळाली आहे. तरी मी ज्योतिबा परिसर आणि बांधारी या भागात जनतेच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या अनेक अडीअडचणी समजावून घेऊन या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. माझ्या मतदारसंघातील आम जनतेचा आशीर्वाद मला अपेक्षित आहे. तरी माझे घड्याळ चिन्ह असून सर्वांनी मला प्रचंड मताने विजयी करावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद. बंधू भगिनींना नम्र विनंती. पोर्ली मतदारसंघातील भगवान पंडितराव पाटील व पल्लवी ओंकार सांगळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून आहेत. घड्याळ ही चिन्ह त्यांची महत्त्वाची आहे. उर्वरित मतदारसंघातील उपेक्षित अडचणी राहिल्या विकास आराखडा जे आहे त्यामध्ये उपेक्षित मतदारसंघाची पूर्ण राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं करतील हे आशा व्यक्त करतो. त्यामुळं त्यांना भरघोस मताने विजयी करा ही मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे. मी पल्लवी ओंकार सांगळे वाडी रत्नागिरी पंचायत समिती राष्ट्रवादी पक्षातून उभी आहे. आदरणीय अजितदादा पवार यांना स्मरून मी तुम्हा सर्वांना नमस्कार करते. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब पाटील आणि माझे सासरे माननीय श्री शिवाजीराव सांगळे यांचा राजकीय वारसा समर्थपणे मी पुढे नेण्यास मी निवडणुकीस उभी असून वाडी रत्नागिरी पंचायत मतदारसंघातील युवक आणि महिलांसाठी मी सदैव कार्यरत राहीन. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.